गरिबांसाठी काम करतोय, वंचितांसाठी जे आपण काम करतोय त्याच्याने प्रेरित होऊन आणि काकांची जी कार्यशैली आहे त्याच्याने प्रेरित होऊन आज राहुलजी गोवारी यांचा आगरी सेनेमध्ये जाहीर प्रवेश होत आहे। आज राहुलभाई जे आहेत हे मांगेला समाजातून आहेत, म्हणजे कोळी समाजातून आहेत। कोळी समाजाच्या ज्या काही समस्या आहेत त्या कैलासकांच्या खांद्याला खांदा लावून ते लढतील। आणि 4 वर्षापासून मी काकांना चांगल्या प्रकारे ओळखतो। त्यांचं 4 वर्षापासून मार्गदर्शन ऐकत आलो आहे। ते गोरगरिबांच्या जो कोण कुठे अडला असेल तर ते जोडून रात्र असू दे दिवस असू दे ते कधी तिथे धावा देतात। वो सही बात है, हम ग्रामीण में पूरी तरीके से हेवी है और अगरी कोली आदिवासी भंडारी जो यहाँ के भूमिपुत्र ये लोग डिसाइड करेंगे कि वसई का आमदार कौन होगा। नमस्कार, मैं साली धाड़वे। विधानसभा का चुनाव अब नज़दीक आ चुका है, जिसके चलते कई राजनीतिक पार्टी जोड़ तोड़ की राजनीति में लगी हुई है। वहीं आगरी सेना में भी जोरों शोरों से इनकमिंग अब शुरू हो गई है। बता दें, मांगेला समाज के कलम गांव के रहवासी राहुल गोवारी ने भी कई युवाओं के साथ आगरी सेना में प्रवेश किया। उनका मानना है कि मांगेला समाज के साथ कई ऐसे समाज है, जैसे आदिवासी समाज हो, उन्हें अनदेखा किया जा रहा है, जिसके चलते आगरी सेना उन्हें न्याय दिलाने का काम करेगी। इनके स्वागत के बाद आगरी सेना ने भी एक बयान दिया, कहा कि अब आगरी सेना की ताकत बढ़ चुकी है क्योंकि कई समाज के लोग उनके साथ अब जुड़ चुके हैं। अब ऐसे में आगामी विधानसभा चुनाव का रुख आगरी सेना ही तय करेगी। आज मैं राहुल जी का सहे दिल से स्वागत करता हूं। राहुल जी इस कम्युनिटी से आगरी कोली एक ही नाने के दो बाजू, राहुल जी ने जैसा बताया तो अच्छी तरह कोली लोगों के जो सब्जेक्ट है, गाउठन का सब्जेक्ट बहुत बड़ा है। फिर अब देखिए, आप ऊपर जाएंगे तो सब जो भी बिज़नेस है वहाँ का जो भी पीक है, जैसा सोयाबीन है, कापूस है, गन्ना है, प्याज है, जो भी है उनको हर एक को अपना महाराष्ट्र शासन हेल्प करता है सब्सिडी के माध्यम से, या जो भी आपत्ति आती है उनको हेल्प होती है। मगर एक दुर्दैवी बात है कि हम यहाँ के मुंबई के और महाराष्ट्र के भूमिपुत्र रह के भी जो कोली समाज है उनके लोग जब फिशरी के लिए जाते हैं उनको नहीं मिलता है, तो हमारा कहना है कि उसके लिए भी उनको उनका प्रोटेक्शन होना चाहिए, उनको सब्सिडी अच्छी मिलनी चाहिए। और कोस्टल में जितने हमारे प्रॉब्लम्स है, सबसे बड़ा प्रॉब्लम है 100 200 150 200 साल हमारे पूर्वजन से हमारे पास जो ज़मीनें हैं उसमें अभी गुरुचरण बोला जाता है, जिसको हम लोग ने हमारे फैमिली टू फैमिली हम लोग उसके ऊपर कर रहे हैं, वो प्रॉब्लम है। तो ये सब प्रॉब्लम के लिए हम लोग एक साथ काम करेंगे। राहुल जी और जो भी उनकी आज बड़ी तादाद में आज इनके सहकारी हमारे साथ ज्वाइन हुए, उन्होंने जो कहा वो सही बात है। हम ग्रामीण में पूरी तरीके से हेवी है और अगरी कोली आदिवासी भंडारी जो यहाँ के भूमिपुत्र ये लोग डिसाइड करेंगे कि वसई का आमदार कौन होगा। तो आपने जो पूछा कि राहुल जी, तो राहुल जी एक सच्चा समाज सेवक है। शुरू से उन्होंने उनके फैमिली के साथ आज वो कोस्टल में उधर समाज सेवा का काम करे। किसी को राहुल जी को आमदारकी के लिए खड़ा नहीं रहना है। राहुल जी, हाँ आज नहीं मगर कल राहुल जी के लिए हम ट्राई करेंगे। और राहुल जी समाज के लिए, उनके लोगों के लिए काम के लिए आगरी सेना से जुड़े हैं और ताकत से उनके काम कैसे होंगे वो आगरी सेना देखेगी। और आने वाले कल में जो भी अच्छा काम होगा वहाँ का वो राहुल जी के माध्यम से उधर हम करेंगे और समाज को एक समृद्ध समाज, देखो आगरी कोली आदिवासी आप कैथोलिक समाज है, इनके जो भी प्रॉब्लम है उनके लिए हम लोग साथ में लड़के उनके लिए लड़ेंगे। इतना ही मैं आज राहुल जी के माध्यम से बोल रहा हूँ। अच्छा काम करेंगे, समृद्ध वसई के लिए अच्छा काम करेंगे, हरित वसई के लिए अच्छा काम करेंगे, ग्रामीण लोगों के लिए फिशरी के लिए जो भी होगा वो अच्छा काम हम आने वाले 5 साल में करेंगे। इतनी गवाही मैं आज आपको देता हूँ। गेली 7 वर्ष कैलाश काकांच्या नेतृत्वाखाली आम्ही आगरी सेनेमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये जे काम करतोय त्याच्याने प्रेरित होऊन आज बहुसंख्य तरुण हे नेहमीच आगरी सेनेमध्ये कार्यरत होण्यासाठी प्रवेश करतात। त्या आज राहुलजी गोवारी जे कळंब राजोडीचे रहिवासी आहेत, आज असंख्य तरुणांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली आज आगरी सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। आज कैलाश काकांचं जे काम आहे ते कामाची शैली त्यांना खूप आवडलेली आहे। जे भूमिपुत्रांसाठी आपण काम करतोय, गोरगरिबांसाठी काम करतोय, वंचितांसाठी जे आपण काम करतोय त्याच्याने प्रेरित होऊन आणि काकांची जी कार्यशैली आहे त्याच्याने प्रेरित होऊन आज राहुलजी गोवारी यांचा आगरी सेनेमध्ये जाहीर प्रवेश होत आहे।
आगरी सेनेच्या वतीने त्यांना पालघर जिल्हा कार्याध्यक्ष शहरी विभाग हे पद देण्यात येत आहे. आपण एक बघायला गेलं तर हा कोकण विभाग पडतो. कोकणामध्ये आगरी, आदिवासी आणि कोळी हा समाजाचं प्राबल्य जास्त आहे. आज राहुलभाई जे आहेत हे मांगेला समाजातून आहेत, म्हणजे कोळी समाजातून आहेत. कोळी समाजाच्या ज्या काही समस्या आहेत त्या कैलासकांच्या खांद्याला खांदा लावून ते लढतील आणि कोळी समाजाला, मांगेला समाजाला जास्तीत जास्त न्याय कसा मिळवून देता येईल त्यासाठी ते प्रयत्नशील राहतील. तर आगरी सेनेच्या वतीने राहुलजी गोवारी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मी राहुल गोवारी, कळंबमध्ये राहतो आणि आत्ता मी इथे जे आलेले आहेत आगरी समाजामध्ये, आगरी सेना जी आहे त्यामध्ये जॉईंट व्हायला आलेलो आहे. आणि आगरी सेना आणि मांगेला समाज हा फार वेगळा नाही, तो एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. आणि आमच्या साईडला आदिवासी पट्टा, भंडारी समाज असे बरेच समाज आम्ही एकत्र येऊन आम्ही बऱ्याच वर्षापासून तिथे राहतो. परंतु आमचे छोटे मोठे जे प्रॉब्लेम असतात ते कधीच कोण सॉल्व करायला येत नाही. आम्ही आमचे आमदार असतील, कोण खासदार असतील, इथपर्यंत आम्ही पोचू शकत नाही. म्हणून आम्ही आत्तापर्यंत 3 ते 4 वर्षापासून मी काकांना चांगल्या प्रकारे ओळखतो. त्यांचं 4 वर्षापासून मार्गदर्शन आणि ऐकत आलो आहे. ते गोरगरिबांच्या जो कोण कुठे अडला असेल, कुठेही, मग तो बिल्डिंगच्या कामात अडू दे, कोण कोणाच्या जागेच्या प्रॉब्लेमात अडू दे, मग तो ते बघत नाही, ते कोण मुस्लिम असू दे, ते जय भीमवाले असू दे, ते कॅथलिक असू दे, ते आदिवासी असू दे, तो कुठलाही पक्ष किंवा कुठलाही धर्म बघत नाही. तर ते सोडून रात्र असू दे, दिवस असू दे, ते कधीही तिथे धावत येतात. हे कंटिन्यू मी 3 ते 4 वर्ष बघत आलो आहे आणि मी त्यांच्यावर खूप इम्प्रेस झालेलं आहे थोडक्यात म्हणजे. आणि ते माझ्याकडे फार मोठा मुलांचा, फार मोठ्या जवानांचा किंवा छोटे म्हणा मोठे म्हणा सगळ्यांचा फार मोठा समाज माझ्याकडे एकत्र आहे आणि त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी काकासोबत एकत्र येतो. आता मी एकत्र आहेत मांगेला सेना किंवा आगरी सेना, आदिवासी संघटना, कॅथलिक समाज, जय भीम समाज, हे आता मी एकत्र आहोत. आता जो निर्णय होईल तर आम्हाला तर असं वाटतं की आम्ही जो ठरवला तोच आमदार होईल.